अधिक मास पोथी अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जय जयाजी श्री रामचंद्रा. अयोध्यावासिया रघुवीरा, दयावंता कृपासागरा, नेई पैलतीरा पंतहा. तव कृपेची अखंड नौका, पैलतीरा नेतसे भाविका. येथीची कर्णधारणिका, वाल्मिक देखा साचार. हे धर्मनौका जना लागे, शिल्पकार तोहा महाराज योगी. निर्माण केलेसे जगा लागे, वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो, मळमहात्म्य परिसा हो. सांगतसे लक्ष्मीना हो, सत्कार करुणी आदरिशे. एकता हो त्रिविधताप, दुरी जाय भवसंताप. पापे जाता ती आपोआप, घेता नाम श्रवणवंती. लक्ष्मीपदे जे स्वामीनाथा, देवदेव जगन्नाथा. अवधान देईजे वचनार्था, अनाथनाथा दयासिंधू. या मलमासाचे उपोषण करावे काय कारण, याचे निवेदावे कथन. कवन तरुण गेलीसे मग वदे तेव्हा श्रीधर. एका प्रश्नाचे उत्तर, मुख्य दयावंत अंतर. असुनी निर्भयशी हो, दया असे जयाच्या हृदय. तया ते घडे सर्व काही, अन्नदान ऐसे दुजे नाही. साधनानिक निर्धारे, भूतमात्री दया जयाते. सर्व साधने घडती तयाते, तेने जाती मोक्ष पंथे. तपा सामर्थ आगळा, या विषयीचा इतिहास. नाविक एका सावकाश, तेची कथना श्रावणास. यथामती निवेदू आता, सर्व धर्मा माझे उत्तम धर्म. अन्नदाने आणि उत्तम, तयावरी दया आणि क्षम. विशेषाहुनी विशेष, उत्तर देशी नर्मदा तीरे. महिष्मती नावे असे नगरी, तेथील एक ब्राह्मणाची नारी. वैदैव निर्धारी ते भरतारा विरहित कामिनी. आप्तवर्ग नशेची कोणी, एकाएकी विचारी ते स्थाने. भिक्षा मागणे क्रमी काळ, तामशी परम कोपिष्ट. विधवा असूनी रागिष्ट, तपश्चर्या करी श्रेष्ठ. काया कष्टविदसे तव पातलिया मलमास. नर्मदे तीरी जातशी स्नानास, नक्त नेम करी उपवास. भरता मास एक पै, मार्गी भेटली ती येथे. नाम तियेचे तुरिजया पाही, परम पापिष्ट दुरस्त्याही. दोषयुक्त सर्वदाही, अदत्याही चंडिका ते. मार्गी चालता अकस्मात, ब्राह्मणी भेटली तेथे. येरी उभी रावणी तेथे, कुशे स्वागत आदरेशी. म्हणे खुश झालीस बाई, व्रत आचरत असा देही. मी तव अभागी पाही, न घडे काही सार्थकता. श्रीदेहाचे बुद्धी पाही, पापरूपी अमंगळ देही. याची उपाय करू काय, सांगा बाई आदरे. ऐसे बोलणे उत्तराते, करुणास्वरे गहिवरे तेथे. म्हणे नेणे कधी दानव्रता ते, भगवंता ते अंतरले. पहा कर्माचे विंदान, पोटी न रेगे संतान. पुढे परम कठीण जाण, नरकधारण सुटेना. निपुत्रिका ते नाही गती, ऐसे बोले वेदश्रुती. पापिया ते नाही गती, तरो केवती पुढारी. ऐसे करुणा स्वरे घेवरून, करती झाली ते रुदन. ऐसे देखुनी ब्राह्मीण नेना कळवळली मानसे. भूतमात्री दया तिज लागे, म्हणणे कळवळली निजांगे. मग विचारून स्वांगे, काय करती झाली पये. हाती होते गंगाजळ, सेवेसे होते कर्दळी फळ. मग सुधले हो तत्काळ, करी जाण तिची या. मने एके सादरा आता, करुणा देखुनी द्रविले चित्ता. तरी स्वीकारे हे उदकाता, फळासहित निर्धारे. एका दिवसाचे व्रतपुण्य, तुझ लागी केले अर्पण. येणे हो तुझ कल्याण, झाले उत्तीर्ण सर्वस्वी. ऐसे वदन ते अवसरी, फळासहित उदक करी. घालिताची ते नमस्कारी, कृतकृत्य झाले. म्हणून या ऐसे वर्तता ते समयी, नवल वर्तले पाही. तत्काळ झाली दिव्यदेही, केवळी न्हाळी व्रताची. मनी चमत्कारी ब्राह्मणीन, वर्ती पाहे जो अवलोकुन. तू तात्काळ पावले विमान, स्वर्गाहुनी तात्काळी. तत्क्षणी ते शूद्राते, वाहुनी नेते झाले विमानाते. येरी नमस्कारी बद्ध हस्ते, न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू
परोपकारी तपस्वी माझी तू खरी, प्राचित आली आज खरी, सद्गद अंतरी होतसे. त्रिवार करुणी नमनाते, विमाना गेले स्वर्गपंते, पुढे काय वर्तले ते, सावधान चित्त परिसावे, कौतुक पावनी नयने, आश्चर्य करतसे मणी, म्हणे देखत देखत पापिनी, गेली उधरुणी तत्काळ. काय माझे अदुष्ट खोटे, म्हणे दुःख मोठे, पुढे तरी अवघड वाटे, कैसेनी ओहटे जन्म प्राहाओ. अहो जगदीशा काय केले, वृथा जन्माते सारिले, काही सार्थक नाही झाले, वृथा आल्या जन्माशी. भगवान कृपेची माऊली, एवढी पापीन उधरली, देखत देखतच नेली, वाहोनी अभिमाने. आता कवन करावा उपाहो, कैसेनी लागल माझी सोय, ऐसे उकलवी हृदय, मोक्ष पाहे या नवे. येथे उद्भवली असे शंका, एवढी पापीन उधरली देखा, देता एक दिन पुण्योदका, तरली देखा निर्धारे. मग ते ब्राह्मणी पाही, केविन तरे तो देही, कैसे निपडेल अपायी, हे तो नवलाई अनुपम्य. तात्काळ गेली पापीन, मागे राहिले पुण्यवान, तरी ते विषयाचे कारण, सावधान परिसिजे. समूळ पापी असलिया पाही, पुण्यलेश निनेशी काही, अपरती होता हृदय, उतरुनी जाई तत्काळ. समूळ पापाचा ठेवा, अर्धलेश पुण्यवट बरवा, तो कैसेने तरो पाहे जीवा, करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा झडे, तेव्हा पुण्यलेश अंगी जडे, उद्धरा गतीशी, मग रोकडे जाता विलंब न लागेचे. असो हे ब्राह्मणी पायी, सुखेद युक्त गृहा जाय, म्हणे अहो देवा करू काय, केवता होय परिणाम. हिरीकडे ते शूद्री जाता, दाना पावती झाली स्वर्ग भवना, परी कर्मभोग चुकेना, पावली जनना मागुती. पदरी पुण्याचा संचयो, म्हणून प्राप्त झाला मानव देहो, वाराणसी माझी जन्म होय, ब्राह्मण वर्ण लादला. पुण्यसामुग्री पदरी, एका ब्राह्मणाची घरी, भागीरथीची तीरी, जन्मनिधारी पावला. काशीनाथ नामाभिमान, तयाशी ठेविले असे जाण, दिवसेंदिवस झाला तरुण, वयसा जाण अष्टवर्षी. काळांतरी ब्राह्मणी पाहे, पाहुणी यात्रेचा समुदाय, वाराणसी यात्रा जाता आहे, पातळी लवला आहे काशीपुरी. करुणी तीर्थविधी स्नान, घेतले विश्वनाथ दर्शन, मग करती झाली परिभ्रमण, देवदर्शन सकळाही. तेव्हा अकस्मात मार्गावरी, काशीनाथ ब्रह्मचारी, भेटता झाला ते अवसरी, दुरून करी नमनाते, परी पूर्व ओळखी कैशी येते, जरी पूर्व पुण्य सामग्री त्याते, म्हणून स्मरता झाला हृदयाते, उपकारा तेचिया, म्हणून येता झाला निकटी, भेटता झाला उठावटे, म्हणे सखी पडली सदुष्टी, पुण्य पूर्वे करुनिया. ऐसे कथाचे वचन, इरी म्हणे तू आहेस कवण, तेवता तुझी ओळखना, आलासी कोठुनी अठया. मग बोले ब्रह्मचारी, मी तुझे सखी निर्धारी, पूर्व ओळखी पूर्णधरी, घातले करी पुण्योदक. ऐशी आठवण देता तेशी, इरी भेटती झाली तयाते, मग समूळ वृत्तांताते, पुस आदरे भामिने. येणे झाले तेची कथिले, एकता मन संतोषले, म्हणे एका दिवसाची दिदले, पुण्य वहिले इज लागे. तितक्याने ही तरली, विमाने वाहुनिया नेली, देखत देखत उतरली, कलह कल्होळी पापिने हे. पुन्हा नरदेह लादला, वरी ब्राह्मण वर्ण चांगला, तोही गंगा तटाकी निपजला, विश्वनाथ झाला कृपाळू. अहो देवा काय केले, माझे सार्थक नाही झाले, वय माझे व्यर्थची गेले, नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करी, घालिता उधरली नारी, मी तवा आचरले मासवरी, मळमासा निधारी वृताते. कवन पापाचा भोगवटा, भोगिताना सरीची वाटा, म्हणून पीठ तसे ललाटा, गहीवर मोठा दाटला. अट्टहासे तेव्हा रडत, पोरशिर असे बळवेत, जनसमुदाय स्वभावते, मिळला तेथे पहावया, जे येती ते पुसते काय झाले,
एरी उत्तर निधी बोले, जनमनती वेळ लागले किंवा घेतले पिच्छाशी. भूत केवी झडपीत येते, ही तेव्हा झडपली भूते. ऐसे वर्तता तेथे नवल अद्भुत वर्तले. हिचा पापलेश सरला, पुण्यवाटा उभा राहिला. तिने योगे अंतरी द्रवला, नाथ भोळा दिनांचा. तात्काळ आणविले विमान, तिथे दिव्य देह करून. देखत देखत सर्वजण नेले वाहुणी विमानी. मग तो काशीनाथ ब्रह्मचारी सखेदयुक्त झाला अंतरी. दृढ तपश्चर्या तो करी, पावला निर्धारी शिवपदा. चंद्रेश्वर नामे लिंग, तयाने स्थापिले अभंग. देखताची सर्व ही जग, वाराणसी माझे अद्यापी. ऐसे हे मलमासाचे कथन, त्रिवर्ग गेले उद्धरून. एकी झाले जन्म दोन, एकी स्वदेहाने उदरली. ऐसे हे महिमानाते, आकर्णविले श्रुतियाते. यदर्थी असे समताते, लोकाधार पुराणीचा. श्लोक भावार्थ आणूनी म्हणे, कथा वनिले महाराष्ट्रवाणी. न्यू ते पूर्ण कीजे सज्जनी, नव्हे वाणी पदरीची. विना आधारे सर्वथा न चालेच हो कविता. एवढे नव्हे ही दंतकथा, पाहावे ग्रंथाते आदरे. व्युत्पत्ता नाही माझे अंगी, नव्हे कुशळ कविता मार्गे. काळक्रम नेस्तव जगे, वाढविला प्रसर पैहा. मानेल तरी स्वीकारीजे, न माने तरी त्याजीजे. पुढे कथेते अधान दिजे, म्हणे दासानो दास संतांचा. स्वस्ती अधिक मास महात्म्य ग्रंथ, पद्य पुराणाची सम्यत. मनोहर सुत विरचित, 9 अध्याय गोळा. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 10. अधिक मास महात्म्य पोथी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुवे नमः. जय जय जी रुक्मिणी रमणा, कृपासागरा दया घना. तव स्मरणे अथ अघनाशना जाय, निरसुनी तत्काळ तुझे नामी. अपजो प्रेमा हेची दे सर्वोत्तमा, निषेधिनी आत्मया रामा. भजन घडो अक्षय, आता शक्ती नशे शरीरे. भजनही नव्हे क्षणभरी, उसत नाही या शरीरे. आठवणी अंतरी पाय तुझे, परिणा कंठेचे काढ. चित्ते वाहे तळमळ, केदवा येईल ओकटी वेळ. नेनो कपाळ महाराजा, एका श्रोत हे चतुर मलमास कथनास सार. जे कथा पापे अपार भस्म होती क्षणमात्रे. लक्ष्मीनारायण संवाद, परिसा होणी सावध. संस्कृत भाषेचे प्रबंध, प्राकृत उदे परिसावा. लक्ष्मी म्हणे कृपावंता, मागे निवेदिली उपोषण कथा. परिजया अंगी नशे सामर्था, उपाय केविता तया ते. तयाने व्रत केवी कीजे, परलोकी कैसे निपाविजे. ये विषयी निवेदिये, कवन कीजे सार्थक. परसोनिया ऐसे उत्तर, वदता झाला शारंगधर. या विषयीचा तो प्रकार, श्रवण कीजे शुभानने. विष्णू वदेते अवसरी, शक्ती नाही जयाची शरीरी. तयाचे व्रत श्रवण करी, कवणे परी आचरावे. तयाने करावे हवासन्न, वैरी एक भक्त करून भोजन करावे. मौन्य धरून नशे अन्य साधन पै. मौन्य भोजना ऐसे पाये साधन, दुसरे नाही नाही तेने माते. जिंकिले पाये एके नवाई आणिक. मौने पापाचा क्षय, मौने पाप्त होय. मौने सर्व शांत होय, निरसुनी जाय सर्वारिष्टे. मौने कलहाची हाणी, मौने आयुष्यवर्धनी. मौन्य सौख्याते पावणे, मौन्य भोजनी सादर. त्रिकार्याते असावे मौन्य, स्नान होम आणि भोजन. याचे फळ करी श्रवण, अति आदरे करून या. मौन्य केलिया स्नान, क्रांती सुंदर तेजस्वी पूर्ण. अनेक होय श्रीमान, करी स्नान मौनेशी. होम करिता मौने करून, आयुष्य वृद्धी होय जाण. अनेकाही साधन करिता भोजन मौनेशी. स्नाने संतुष्ट होय जाण, संतुष्ट अग्नी होय करून. मौन करिता भोजन, स्वयं नारायण संतुष्टे. प्रसन्न होता वरून, दिव्य कांती होय तेने. होम करिता मौन करून, श्रीवर्धमान अग्निकरिता. नित्य भोजन करिता मौने, सायुज्यता पावे तेने. ऐसे मौन्य भोजनाचे कारण, केले कथन सकळिका. पंच प्राणाहुने करिता, बोलू नये सर्वता. संपूर्ण भोजन करिता, पापे नासते समूळ. ऐसे भोजन करिता पाहे, तया ते प्राचित.
अनिक नाही प्रायचित्ते पापे दहन होई. हा निर्णय शास्त्रीय असे. मौन्य भोजनाकरिता अनिक प्रायचित्त न लगे तत्वता. पापे भस्म होती जाणता जाणता. नशे असत्यता येवाने. एके ऐसे प्रतिदिने जयाचे घडत. त्या केवळ एवढा नाही पुण्यवंत. तया माझी मलमास झाला प्राप्त. तरी अधिकाधिक पै अवधूत संपूर्ण एक मास. तो तव अवाचे पुण्यदिवस. तया माझी विशेष ते निदोष अवधारा. दशमी द्वादशी आणि तिथी पायी पौर्णिमा अमावस्या तेही वरिष्ठ तिथी हाये. शास्त्री नवा बोलीचे असे. इतुके ह्या तिथीवरून पूर्वकाळ टाकेचे वाळून. व्याधिपात वैद्युती कल्याणी. इतुक्या वरणी ववाळीचे. प्रत्येही जरी न घडे स्नान अथवा ब्राह्मण भोजन नक्त अथवा मौन्य भोजन दीपदान यथाविधी. न घडे अपूपादी दान. न घडे ब्राह्मण भोजन. सत्पात्री न घडे गोदान. तेचे लक्षण एके पहा. इतुकेही न घडे जरी त्रिरात्र वर्तता स्वीकारी स्नान दान. बरविया परी नक्त करी मौन्य भोजन. यासी तो वेचावे न लागे काही. कष्ट करावे स्वदेही तेने तुष्टमान शेषशाही. परवा सर्व हे कुलकल्याणा पुढे. हिची व्रत नारदे केले. तया ते ज्ञान प्राप्त झाले. सत्यवती नाथी सेविले. विश्वामित्रादी भले मुनींद्र यांनी केले मौन्यव्रत. तरीच पावले ब्रह्मत्व. ऋषीमंडळी माझे महत्त्व प्राप्त झाले तया ते. आधीच मलमास उत्तम. त्यावरी द्वादशी पर्वनेम. वरी पौर्णिमा उत्तमोत्तम. कैसा राहे पापलेशा. सकळ दान केलियाचे फळ अथवा तीर्थ केलियाचे फळ. आणि पुण्यश्वर मंत्रमंडल किंवा दिदले पुण्य पृथ्वीदान. इतुके घडता एकीकडे मौल्य भोजना जया ते घडे. तरिणामुळे तुळी तया ते घडे. सांगतो रोकडे श्लोकाधारे. मासवरी उपोषण करिता पायी. सत्स्वराचे पाप जाये. एक वर्णी भोजन होय तरी लाभ पाहे तितुकाची. तयावरी पौर्णिमा तिथे स्नानदान घडे तिथे. अधिमौन्य भोजनाची रीती नाही गणते पुण्य ते. जेविषयीचे पुरातन इतिहास श्रवण कीजे सावकाश. बोलता झाला जगदीश त्याच्या भावार्थास परिसत्व. पूर्वी अवंती नगरी जाण. वेद शर्मा नावी ब्राह्मण. ते पोतेचे दीप्तमान. सूर्यनारायण दुसरा तो. स्वाध्यायी नित्यरस असे दुष्ट. प्रतिग्रह कुणाचा नशे. स्वधर्माचारे काळ क्रमितसे. लोलांगता नशे निजांगी. निरासता निरहंकारी. मत्सर कवनाते न करी. प्राणी मात्र ते कृपा करी. आल्यावरी जीव मात्रे. तव प्रवर्तला मलमास. ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस. म्हणे पदरी संचय नशे धनास. वाटे हव्यास धनाचा. तयाशी उपाया की जे कवन. भिक्षा मागताना वेळे कन. कोणी न देती वस्त्र जीर्ण. मग द्रव्य कोठून प्राप्त होय. फुकाचे न मिळे तक्रपाणी. ही तव सोली व दुःखाची करणी. पूर्ण दारिद्र्य कृपे करुणी. दिधले मज लागुनी भगवंते. जरी कष्ट व्हावे शरीर तरी शक्ती नाही अपार. उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण. क्षणभरी नसता अन्न तत्काळ जाऊ पाहे प्राण. पितक्षोभ वय तक्षण या लागे उपोषण घडेना. अशी चिंता करिता हृदय निज ध्यास बैसला जीवे. म्हणे पुण्यलेश आमुचे देवे. प्राप्त केवे होऊ शके. मोक्ष दशा दुरांतर वांगी बाणता साचार. कृपाळी तो सर्वेश्वर. द्रवले अंतर तयाचे. स्वप्नी येऊन या श्री अच्युत. तया ब्राह्मणाते संबोधित. म्हणे मी सांगितो निश्चित. करी व्रत मौन तेव्हा. मौनेची करावे स्नान. मौनेची कीजे हवण. मौनेची साधावे भोजन. न लगे आण साधनाते. परान्नाचा करी त्याग. मास मात्र नेम प्रसंग. उपरी उदेपण यथासांग. ते निश्रीसंग संतोषे. ऐसे स्वप्न होताचे निशिते. इरु चाकाटला स्वभावते. आणि दृष्टांत दिदला भगवंते. म्हणून हर्षाते निजमनी. मग प्रतिदिनी व्रतारंभ करता झाला स्वयंरंभ. मौन्यवती अलभ्य लाभ. लाभता भला तया ते. प्राप्त काळे नर्मदा तीरे. स्नानाते जातसे निर्धारे. मौनीची तसे माधारी. याचनाना
करी कवनाते करुणी देवदेवतार्चन विधियुक्त जपानुष्ठान सारुनिया होम हवन नक्त पोषण करतसे अस्तमाने करी भोजन स्वपंक्ती अतिथी जाना परिस्वप्न वचनी भावार्थ धरुण कार्याचरण मौनिशे धन्यते संसारिक जन जयाते घडे अतिथी जान नको देवा ऐशियाचे जिने असाक्षी जयाते ऐसा नवे वेदशर्मा कर्म करी अकर्मा सदा सर्व काळ सर्वोत्तमा भजन प्रेमागम्य संपूर्ण भरता एकमास उद्यापन करी सायास चेती धरुणी अति हव्यास मौन व्रतास संपविले तया व्रता प्रभावी करून आरोग्य क्रांती वर्धमान जरा मृत्यू दूर होऊन पावे निर्वाण पदाते मग तया विप्रा लागी पाही संतोषणी शेषशाही विमाना नविले लवलाही उतरून नेला वैकुंठा इंद्र करतसे सन्मान आपणा निकट बैसवून स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण भोगता झाला स्वयंपै तो ब्राह्मण अद्याप वरी स्वर्ग लोके वास करी साक्ष घेजे लोकांतरी नशे वैखरी अप्रमाण ऐसा तरला वेदशर्मा म्हणून श्रवण केले तुम्हा या लागी भाविक हो धरुणी प्रेमा हृदय पुरुषोत्तमा घेजे संकल्प विकल्प करुणी दूर मिथ्या जाणुनी संसार हृदय चिंता रघुवीर नितसे पहिलं पार दासा ते जयाचे नाव घेता जाण जडी तरले हो पाषाण ते देव निर्जीव की हो जाना परी महिमाण नामाचे मग मानव देह तो सजीव केवी न तरी पहाव परे एकनिष्ठे विना देव केवी पावे दासा ते पूर्ण भावार्था विन सर्वथा कृपा नशेची अनंता या लागे श्रोते हा तत्वता आचरावे व्रत निष्ठा परमसाधारण हे व्रत ऐश्वर्य आयुरा योग्य प्राप्त कृपा करुणी श्री भगवंत निवेदिले आदरे तरी भगवत जनांशी आहेर केवी करावा साचार अभिरिता दयाचे उत्तर मग निष्ठुरा दासा ते पहा उद्धारा लागे निज सेवन करावे लागे जीवित्व अर्पण येथे केवी केचित पडता शोभे दारुण सेवका ते आणि आपुली जे कांता पती वचना ते हविरिता मग तो कोपे ते व्रता कलिलता प्रहारा ते पै ऐसे विचारून मानसे हा तो स्वामी त्रैलोक्यवासी अमान्य होता त्याची या वचनाशे तरुणोपाय कसेनी पावला म्हणून प्रार्थितो वदहस्ती विनमुखना व्हावे भगवती जिची सांगणे पुढतो पुढती श्रोतापती आदरे स्वस्ती अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्यपुराणाचा संमत मनोहर सुत विरचित दशमोध्याय गोडा गोपाल कृष्ण भगवान की जय.